हा सुरण आलाय कोकणातून, आईसारख्या सासूबाईंच्या हातून, सासरे बुवांकडून काळजीपूर्वक पॅक करून. ते म्हणतात ना, चव यायला फक्त मसाले पुरेसे नसतात, थोडं प्रेम लागतं, थोडा जिव्हाळा आणि थोडी मायासुद्धा. आज पहिल्यांदाच त्यांच्या सांगण्यानुसार ही मी भाजी करत आहे. कांदा मी बारीक चिरलाच होता आणि तेल देखील गरम झालं होतं आणि नंतर त्यात टाकली मी फोडणी. त्यावर घातले घरी बनवलेले मसाले, तेच जे सासूबाईंनी दिले होते प्रेमाने. आणि मग हळूहळू त्या उकळत्या मसाल्यामध्ये टाकले मी सुरणाचे तुकडे, जे मी स्वतः धुवून स्वच्छ करून चिरून घेतले होते. शेवटी खवलेल्या ओल्या खोबऱ्याचं वाटप त्यात सगळ्यात मिसळलं आणि मग झाकण ठेवून ती भाजी हळूहळू शिजू दिली. जसजसा वेळ जात होता तसतसा त्या भाजीचा वास दरवळत होता. शेवटी सासूबाईंचंच वाक्य आठवलं, प्रेमाने शिजवलं की चव आपोआप उतरते.